नमस्कार, जय शंकर, दत्तगुरु, मिरेकी ग्रँड मास्टर डॉक्टर सवश्विनी जितेंद्र काळे. नुकतंच अधिक महिना सुरू झाला आहे. या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास असंही म्हटलं जातं. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार या महिन्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आज मी तुम्हाला या ठिकाणी कुठलेही आध्यात्मिक उपाय देणार नाहीये, कारण तुम्हा सर्वांनाच इन्स्टा, युट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या परंपरेगत या महिन्यामध्ये श्री हरिविष्णूची उपासना होते. याला पुरुषोत्तम मास म्हणतात. या महिन्यामध्ये जावयाला वाण दिलं जातं आणि खूप साऱ्या प्रकारचे जप, तप, दानधर्म, होम, हवन, पारायण या पवित्र अशा महिन्यामध्ये केले जातात. म्हणून थोडासा वेगळा विषय घेऊन या अधिक महिन्याच ज्योतिषशास्त्र आणि त्यासोबतच आपल्या मानवी आयुष्याशी काय संबंध आहे किंवा हा अधिक मास आपल्याला काय सांगतो, याचं एक चर्चा म्हणून मी तुमच्या सोबत आज बोलणार आहे. अधिक महिन्यामध्ये जप, दान, धर्म, हवन अशा अनेक आध्यात्मिक सुंदर आणि या साधनेमध्ये रमून जाण्यासाठी आपण पूर्ण तयारी अगोदरच करत असतो. जो हा महिना सुरू होण्याच्या आधी आपण त्या सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी नक्कीच करतो. हे सगळं छान आहे, परंतु याच्या पलीकडे पण काही नवीन संकल्प घेण्याचा हा महिना आहे. माझ्या दृष्टिकोनातून म्हणाल तर जसं हिंदू संस्कृतीनुसार अधिक महिना का येतो हे आधी आपण समजून घेऊया. हिंदू संस्कृतीमध्ये अधिक महिना हिंदू पंचांगातील सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील वेळेचा फरक संतुलित करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी म्हणजे सुमारे 32 महिन्यानंतर एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास असं म्हणतो. अधिक मास तयार होतो सौर वर्ष आणि चंद्रवर्ष यांचा फरक म्हणून हा महिना आपल्याला मिळतो. सौर वर्ष हे अंदाजे 365 दिवसांचं असतं, तर चांद्र वर्ष हे 354 दिवसाचं असतं. 11 दिवसांचा हा फरक आहे आणि दोन्ही वर्षांमध्ये अंदाजे 11 दिवसांचा फरक आहे. अतिरिक्त महिन्याची भर हे उरलेले 11 दिवस मिळून अंदाजे दर 3 वर्षांनी असा आपल्याला महिना मिळतो, ज्याचे आपण 33 दिवस म्हणून हा अधिक महिना आपण साजरा करीत असतो. आता ही दरी भरून काढण्यासाठी आपल्याला हे ऋतुचक्र कायम राखण्यासाठी आपल्या दिनदर्शिकेमध्ये 13वा महिना जोडला जातो आणि या अतिरिक्त महिन्यालाच म्हणतात पुरुषोत्तम मास. ह्या अतिरिक्त महिन्यालाच म्हणतात अधिक मास. आता हा अधिक मास जर ह्या ब्रह्मांडातलं चंद्रमास आणि सौरचक्र यांची विसंगती संतुलित करण्यासाठी जर हा निसर्ग आपल्याला एक महिना एक्स्ट्रा देत आहे, तर हाच महिना आपल्याला काहीतरी सांगतो आहे. आपल्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेतरी शांत श्वास घेण्यासाठी हा महिना आपल्याकडे लाभलेला आहे. आपण आपल्या आत्मचिंतन करून आपल्या आयुष्यातल्या ज्या काही घडामोडी घडत आहे, या घडामोडींचा आढावा घेणारा असा हा महिना आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. विसंगत झालेल्या या निसर्ग चक्राला सुसंगत करण्यासाठी जर अधिक महिना येत असेल, तर आपल्या जीवनातही अनेक घटना, विविध परिस्थिती आपल्या मानसिकतेमुळे, आर्थिकतेमुळे, भौतिकतेमुळे आपल्याला विसंगत करत असते. आणि मग ही विसंगती सुसंगत करण्यासाठी हा अधिक महिना आहे असं म्हटलं तर काही चुकीचं वाटणार नाही. जसं आपण खूप मेहनत घेतोय, बाहेर खूप यश मिळवतोय, पण आपल्या आतमध्ये तितकी शांतता आहे का? आपण खूप वेगाने धावतो आहेत, पण आपल्याला मनःशांती आहे का? आपण आपली कामाची व्याप्ती वाढवत आहोत, पण आपली जिथे गरज आहे तिथे उपस्थिती आहे का? आपण खूप सारे विविध क्षेत्रातले नॉलेज घेऊन बसलेलो आहोत, परंतु आपल्याला आपल्या आयुष्याबद्दलची समज आली आहे का? जगण्याच्या या धावपळीमध्ये निवांत क्षण घेणारा हा महिना म्हणजेच अधिक मास. असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये जी जी काही पापकर्म केली जातात, या पापकर्मांना धुवून टाकलं जातं. मग ही पापकर्म म्हणजे काय? पापकर्म म्हणजे याचं गणित आपण कधीही ठेवत नाही. पापकर्म सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे पापकर्म म्हणजे तुम्ही ज्या वेळेस तुमच्या मनाला आणि तुमच्या बुद्धीला मलिन करता, तुमच्या विचारांनी त्रास देतात, ते असतं तुमचं पापकर्म. पापकर्म म्हणजे नकारात्मकता, तुमच्या विचारांची, तुमच्या मनाची आणि तुमच्या आचरणाची सुद्धा. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना जर तुम्हाला यश प्राप्त करून घ्यायचं असेल, तर निवांत क्षण, निवांत श्वास घेऊन
अधिक महिन्यामध्ये आत्मचिंतन करून पुन्हा एकदा आपल्या आयुष्याला मोठ्या आनंदाने सजवण्याची ही पूर्वतयारी म्हणजेच हा अधिक महिना आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. जप करणं म्हणजे काय? बऱ्याच जणांनी काही ठराविक मंत्रांची सिद्धता करण्यासाठी जप सुरू केले आहेत. अतिशय उत्तम. ही आपली संस्कृती आहे आणि हे करणं सुद्धा अतिउत्तमच आहे. पण त्यासोबत तुम्ही जर जप सुरू केला तर तो पहिला जप असला पाहिजे तुमच्या सकारात्मक विचारांचा, सकारात्मक कृतीचा आणि सकारात्मक मानसिकतेचा. तरच तुमचं आध्यात्मिक यश सुद्धा सहज चालून येणार आहे. दान करणार आहोत आपण. या महिन्यामध्ये असं म्हटलं जातं की जाळीदार वस्तू दान करतात, जावयाला नारायण स्वरूप मानून विविध गोष्टी भेट दिल्या जातात आपल्या ऐपतीप्रमाणे. पण तुम्हाला जर दान द्यायचं असेल तर तुम्ही आनंद दान करा, जो आधी तुमच्या जवळ असला पाहिजे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये एवढं मोठं स्टोरेज असावं की हॅपीनेस तुम्हाला सहज इतरांना देता येईल. ते झालं तुमचं खरं दान. आपल्याला याच महिन्यामध्ये आपला धर्म जागृतीचं आपल्याला अतिप्रमाणामध्ये एक उत्साह येत असतो. मग या धर्म जागृतीमध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही मोठे मोठे पारायणही करतात. त्यासोबतच तुम्ही गोसेवा करावी. आपले जे आसपासची मंदिरं आहेत त्या मंदिरांना स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. आसपासच्या मंदिरांमध्ये श्रमदान करावं, ईश्वर सेवा करावी, देशसेवा करावी आणि त्यासोबतच सगळ्यात मोठा धर्म म्हणजे तुम्हाला जो पवित्र देह परमेश्वराने दिला आहे त्या देहाची शुद्धी करणं. आणि ही शुद्धी होते आत्मचिंतनाने आणि ध्यान साधनेने. त्यामुळे तुम्ही हा धर्म पालन नक्कीच केलं गेलं पाहिजे. हवन करतात. या महिन्यामध्ये होम हवन सुद्धा होतं. विष्णू याग सुद्धा या महिन्यात केला जातो. आपण हवन करायचं आहे आपल्या नकारात्मक ऊर्जेचं, नकारात्मक विचारांचं आणि नकारात्मक आचरणाचं. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने जर निसर्ग सुद्धा स्वतःला सुसंगत करण्यासाठी आपल्याला हा वेळ देत आहे तर आपण सुद्धा आपलं आयुष्य पुन्हा एकदा रिफ्रेशमेंट करून पुन्हा एकदा आपण जप तप धर्म होम हवन या सगळ्या गोष्टी थोड्याशा विचारांच्या माध्यमातून सुधरवल्या तर येणाऱ्या महिन्यापासनं पुढील आयुष्य हे तुमचं नक्कीच अतिशय आनंदाने जाईल. हाच सांगत असतो आपला अधिक मास. त्यामुळे अधिक विचार करून आपल्यामध्ये कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या बाजूला सहज करता येतात आणि कुठल्या गोष्टी आत्मसात करून आपल्याला आपलं आयुष्य संतुलित करायचं आहे याचा नक्की विचार करा. तुम्हा सर्वांना या पुरुषोत्तम मासाच्या मंगलमय शुभेच्छा. श्रीहरी विष्णूच्या कृपेने तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी सदैव राहो आणि विष्णूच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. हीच श्रीहरीच्या चरणी प्रार्थना. जय शंकर दत्तगुरु.